नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही जाहिराती निघतात त्या सर्व जाहिरातींची माहिती सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. सो संवर्गाचं नाव आहे चौकीदार आणि या एकाच संवर्गासाठी या ठिकाणी भरती होत आहे. आणि याच्या अंतर्गत बघायला गेलं तर याचे जे काही अर्ज वगैरे आहेत ते तुमचे आजपासून दुपारी 3 वाजता सुरू होणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त शेवटचा दिनांक आहे 18 मेपर्यंत. ओके, इथंपर्यंत तुम्हाला अर्ज वगैरे करता येणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला विशेष बाब म्हणजे काय, याच्यासाठी पात्रता कुठले कुठले विद्यार्थी असेल तर ज्यांचं फक्त 10वी पास झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. सो ही एक चांगली संधी आहे 10वी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि या परीक्षेसाठी नेमकं तुम्हाला कशा टाईपचे प्रश्न येतील यासाठी जे आहे ते ऑलरेडी यशस्वी भव नावाची बॅच आमच्या टीमनं लॉन्च केलेली आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. आणि ॲपमध्ये ती बॅच आहे, ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. तर ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सो डाउनलोड करून घ्या. आता याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी विभागाचे जे काही प्रकल्प कार्यालय आहेत त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्यांची पाहून घ्या लिस्ट वगैरे. जी काही प्रकल्पाची जवळपास 29 कार्यालये आहेत. तर तुमच्या जिल्ह्याअंतर्गत कुठं कार्यालय आहे आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल असं काही नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठंही अर्ज करू शकता, पण तुम्हाला ज्या ठिकाणी जवळ पडेल त्या ठिकाणी अर्ज करा. ओके, हां. तर पाहून घ्या, नाशिकचं आहे, जळगावचं आहे, त्यानंतर पुण्याचं आहे, ठाणेचं आहे, रायगडचं आहे. म्हणजे जिल्ह्यानुसार जे काही प्रकल्प कार्यालय आहेत त्याच्या अंतर्गत त्या जागा आहेत. आता तुम्ही कुठल्याही कार्यालयात अर्ज वगैरे करू शकता. ओके, हां. तर याच्यासाठी पात्रता मी तुम्हाला सांगून दिली. आता वेतन तर तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले किंवा वेतन जे आहे ते तुमचं स्टार्टिंग पेमेंट 15,000 आहे आणि 15,000 शेवटचं ऑलमोस्ट 46,700पर्यंत तुमचं शेवटचं पेमेंट असणार आहे. सो ही तुमची पेमेंट श्रेणी आहे. त्यानंतर एज जे आहे ते ॲज इट इज तेच असेल. जे काही तुमचं वय आहे ते कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष हे एवढं दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे आरक्षण आहे जसं की मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष वाढवून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 8 वर्ष वाढवून देण्यात आलेलं आहे. ओके, जसं की 45 वर्षापर्यंत आहे त्यांना. परत बघायला गेलं तर अनाथ जे उमेदवार आहेत त्यांना 43 वर्ष, म्हणजे ज्या ज्या आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये येतात ज्या लेवलचं त्या पद्धतीनं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. आणि त्यासोबत वेतन श्रेणी पाहून घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त पात्रता इथं दिलेली आहे, फक्त आणि फक्त 10वी पास एवढंच लागतं त्याच्यासाठी, काही वेगळं नाही आहे. ओके, परत बघायला गेलं तर पाहून घ्या. आता याच्यामध्ये निवडीची पद्धत, परीक्षा पद्धत नेमकी कशी असेल. ओके, तर लेखी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. जसं की बघायला गेलं तर 200 गुण हे तुमचे असतील. ओके, याच्यामध्ये 50-50-50 म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर याच्या व्यतिरिक्त पाहून घ्या एक 25-25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके, प्रत्येक विषयाचे. याच्यासाठी ऑलरेडी सराव पेपर्स आहेत. आता हे जे सराव पेपर आहे ते गट डचे जर तुमच्याकडे कुठले असतील तर ते तुम्हाला चालतील. ओके, त्याची प्रिपरेशन तुम्ही करू शकता. जसं की माझ्याकडून खूप जणांनी न्यायालय भरतीसाठी शिपाई या पदासाठी स्टडी मटेरियल घेतले. त्यातले जे प्रश्न आहेत जशाच तसे आले आहेत. मराठी व्याकरणाचे ॲज इट इज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे याचा फायदा तुम्हाला या भरतीला सुद्धा होईल. त्यामुळे ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी नका घेऊ. जे नवीन अर्ज करणार आहे, नवीन तयारी करणार आहेत त्यांनी माझ्याकडून घ्या किंवा बॅच जॉईन करा. तिथं व्हिडिओ लेक्चर्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त PDF आहेत, ते सर्व तुम्हाला उपयोगी पडतील. ओके, त्यानंतर परीक्षा शुल्क ॲज इट इज जसा आहे तसा दिला आहे, पाहून घ्या. आणि याच्यानंतर जे डॉक्युमेंट वगैरे ते कशा पद्धतीने अर्ज वगैरे करायचं आहे त्याच्या संदर्भात काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, पाहून घ्या. ओके,
सो याची जाहिरात टेलिग्रामला अपलोड आहे, पाहून घ्या. काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांचं 10वी पासआउट झालेले आहेत. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच जाहिरातीच्या माहितीसोबत. धन्यवाद.